वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। बाबळेश्वर येथे पाण्याच्या टाकीत पडलेला बिबट्या रेस्क्यू। राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथे श्रीरामपूर जिल्हा दूध संघाच्या आवारातील पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला वन विभाग, प्राणीमित्र आणि पोलिसांच्या मदतीने सुखरूप जेरबंद करण्यात यश आले। भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पाण्याच्या टाकीत पडला असावा असा अंदाज आहे। सकाळी शेतकऱ्यांना टाकीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकू आला। त्यांनी योगेश भाऊ म्हस्के यांना याची माहिती दिली। पत्रकार शहाजी राजे दिघे यांनी तातडीने मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांना माहिती दिली। त्यानंतर उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवन संरक्षक गणेश मिसाळ आणि कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना घटनेची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख, प्राणीमित्र विकास म्हस्के, वनरक्षक प्रतीक गजेवर, अक्षय बडे, मेजर विलास डगळे, राहुल कानडे, चालक मंजाबापू खेमनर तसेच लोणी पोलीस ठाण्याचे PSI आशिष चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पाण्याच्या टाकीत पिंजरा सोडण्यात आला। रात्रभर पाण्यात राहिल्याने थकलेला बिबट्या पिंजरा टाकताच त्यामध्ये शिरला आणि त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले। विशेष म्हणजे टाकीत केवळ 2 फूट पाणी होते, मात्र बिबट्याला बसण्यासाठी कोणतीही जागा नव्हती। त्यामुळे रात्रभर बिबट्याचा जीव टांगणीला लागला होता। बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। गर्दी नियंत्रित करण्यासाठी लोणी पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली। वन विभागाच्या दक्षतेमुळे बिबट्याला कोणतीही इजा न होता